नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, निसर्गाच्या निर्मितीमध्ये किंवा समाजाच्या निर्मितीमध्ये स्त्रीचा वाटा हा सिंहाचा असतो. केवळ निर्मितीमध्येच नाही तर ते जपण्यामध्ये, संवर्धन करण्यामध्ये, त्याचं नियोजन करण्यामध्ये देखील स्त्रीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मग ती घरात, समाजात किंवा अगदी आधुनिक जगामध्ये जिथे आपण कार्य करतो त्या कार्याच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी देखील स्त्री उत्तमपणे नियोजन करू शकते, हे आता तिने सिद्ध केलेलं आहे. म्हणजे अगदी घरामध्ये वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून, म्हणजे कधी आई, कधी पत्नी, अशा विविध भूमिका ती एकीकडे बजावत असते, तेव्हा दुसरीकडे समाजामध्ये कार्य करताना देखील तिला निरनिराळ्या भूमिका बजावाव्या लागतात. या सगळ्या भूमिका बजावत असताना तिचं बाह्य व्यक्तिमत्व, आंतरव्यक्तिमत्व यामध्ये तिला सातत्याने बदल करावा लागतो. त्यानुसार तिला स्वतःला ढाळावं लागत असतं. आणि हे करत असताना स्वतःचं स्त्री म्हणून असलेलं वेगळं व्यक्तिमत्व जपणं हे देखील तिच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. आजच्या आधुनिक स्त्रीच्या समोर हे सगळे जे प्रश्न आहेत हे साकार करताना किंवा एकीकडे कर्तव्य पार पाडत असताना स्वतःचं स्त्रीत्व जपणं किंवा स्वतःचं व्यक्तिमत्व जपणं या दोन्हीही बाजू सिद्ध करताना, साकार करताना तिची होणारी तारेवरची कसरत आणि नियोजन ह्या गोष्टींमध्ये थोडीशी गडबड होते. आणि मग इथे एक महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते, ते नियोजनाने. आजच्या आधुनिक जगामध्ये खरं तर एक व्यक्तिमत्व हा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा व्यक्तिमत्वावरच आपली जडणघडण, यश, अपयश आणि आनंद हे देखील अवलंबून आहे. मग त्यासाठी काय नियोजन करायला हवं? कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण बदल घडवून आणला तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून येऊ शकतो, या सगळ्या गोष्टींवर आज आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणून आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे, स्त्रीचं व्यक्तिमत्व जपताना. हा अत्यंत महत्त्वाचा आणि स्त्रियांच्या संदर्भातला अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर माहिती देण्यासाठी अशाच एका सखीला आमंत्रित केलेल्या आहेत आणि त्या आहेत पल्लवी पाटगावकर. पल्लवी पाटगावकर मॅम यांनी रुईया महाविद्यालयामध्ये लेक्चरशिप केलेली आहे, त्याचा त्यांना अनुभव आहे. गेल्या 11 वर्षापासून त्या इंटरनॅशनल एज्युकेशन या फील्डमध्ये काम करतात. इमेज मॅनेजमेंटचा त्यांनी कोर्स केलेला आहे. त्या विषयाच्या संदर्भात त्या हल्ली मार्गदर्शन करण्याचं खूप मोठं भरीव कार्य करत आहेत. कॉर्पोरेट ट्रेनिंग आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ग्रूम करणं या विषयामध्ये सध्या त्या भरीव कार्य करत आहेत. त्यांच्याकडनं या विषयाच्या संदर्भात सखोल माहिती घेऊयात. मला खात्री आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील. आपण थेट आमच्याशी संपर्क साधू शकता, प्रश्न विचारू शकता, मनातल्या शंकांना उत्तर मिळवून घेऊ शकता. त्यासाठी नंबर असे आहे 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी कोड आहेच. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. खरंच जसं मी आता म्हणाले ना की वेगवेगळ्या रोल्स आपल्याला पार पाडावे लागतात. म्हणजे एक उत्तम नटी असते प्रत्येक स्त्री असं म्हणायला हरकत नाही, कारण तिला एका वेळी मुलगी म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून आणि बाहेर आजच्या जगामधली आधुनिक स्त्री ही बाहेरही विविध भूमिका साकार करत असते. त्या प्रत्येक भूमिकेमध्ये तिला वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःला ग्रूम करायचं असतं. आणि हे सगळं करत असताना मग मी इथे जायचंय, मला मी काय करू, तिथे जायचं, असे एक छोटे छोटे प्रश्न सातत्याने दिवसभर तिच्या मनामध्ये तिला सतवत असतात. तर आपण एकूणच ह्या विषयावर चर्चा करत असताना सुरुवातीला मला जाणून घ्यायचं, आपण जर 2 भाग केले की एक आंतरव्यक्तिमत्व आणि बाह्य व्यक्तिमत्व, तर आंतरव्यक्तिमत्वाचा विचार स्त्रीने कसा करायला हवा? बरोबर. पहिलं म्हणजे व्यक्तिमत्व जपताना, स्त्रीचं व्यक्तिमत्व जपताना सगळ्यात जास्त काय जपायचं असतं, ती स्वप्रतिमा किंवा सेल्फ इमेज. आणि त्यासाठी काय लागतं तर सेल्फ रिस्पेक्ट. आणि तो सेल्फ रिस्पेक्ट आपण स्वतःला दिला नाही तर जग देत नाही. मग स्वप्रतिमा जपताना किंवा सेल्फ इमेज जपताना काय करावं लागतं? 4 मुद्दे आहेत. एक म्हणजे शोधणं, दुसरं जपणं, तिसरं फुलवणं आणि चौथं वाढवणं. तर शोधणं म्हणजे नक्की काय शोधायचं, तर रोजची 10 मिनिटं स्वतःला द्या. मला माहितीये की तुमचा दिवस सकाळी 5 वाजता चालू होतो आणि रात्री 12 वाजता संपतो. इतकी कामं असतात, त्याच्यात 10 मिनिटासाठी कुठे स्वतःसाठी वेळ काढू. आणि जरी तो मिळाला तरी असं वाटतं अरे आता कुठे. पण ती 10 मिनिटं स्वतःसाठी द्या, स्वस्थ बसा आणि मग स्वतःचं इंट्रोस्पेक्शन आपण ज्याला म्हणतो ते करा. म्हणजे काय करा तर आपल्यात प्रत्येकात गुण असतात.
गुणदोष सगळ्यांच्यात असतात, पण आपण लक्ष देणार आहोत ते गुणांकडे. मग माझे गुण काय आहेत, त्याच्यात मला एखादी कला येते का, मी चांगलं चित्र काढते का, मी चांगलं लिहिते का, एखादी कविता लिहिते का, किंवा माझं लिखाण चांगलं आहे का, किंवा मी माझ्यात नेतृत्वाचे गुण आहेत का. प्रत्येकात गुण असतात, फक्त आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग एक 10 मिनिटं बसून त्यावर विचार करा की माझे गुण काय आहेत. ते एकदा झालं की आपल्याला त्या गुणांकडे जास्त लक्ष द्यायचंय. दोष आपल्याला माहिती असलेले केव्हाही चांगलेच असतात, पण गुणांकडे लक्ष देऊन त्यावर आपल्याला प्रयत्न करायचे. मग दुसरं असं की मी आता आज एक खूप छान कविता, म्हणजे छोटे छोटे आपले जे यश असतं ते सेलिब्रेट करायला पण आपण शिकलं पाहिजे. असं आहे की मी आज छान कविता लिहिली, मला कवितांचं पुस्तक लिहायचंय, पण ते पुस्तक छोट्या छोट्या कवितातूनच होणार आहे. तर आजची कविता मला सेलिब्रेट करायचंय, कारण आजचा दिवस आजच येणार. मग आजचा दिवस मी असाच घालवला तर तो मला परत मिळणार नाही. म्हणून छोटे छोटे यश, छोटी छोटी जी काय सक्सेस असतात ती मला सेलिब्रेट करणं आवश्यक आहे. दुसरं असं की ते म्हणतात ना की प्रवास एन्जॉय करणं महत्वाचं असतं. डेस्टिनेशन तर असतंच असतं, पण प्रवास एन्जॉय करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि प्रत्येक टप्प्यावर तो जर प्रवास एन्जॉय करत गेला तर मला वाटतं मग डेस्टिनेशन आणखी जवळ यावं लागतं. बरोबर. आणि मग ते परिपूर्ण होतं असं. आणि दुसरा भाग त्यातला आहे ते जपणं. काय जपायचं तर माझा सेल्फ रिस्पेक्ट, माझा स्वाभिमान. म्हणजे कसं असतं की बऱ्याच वेळेला आपल्याला थोडासे कॉम्प्लेक्स असतात, आपण त्याकडे लक्ष देत नाही. मग हे कॉम्प्लेक्स आपण कसे त्याच्यावर मात करणार, ओव्हरकम कसे करणार, तर स्वतःचं कौतुक करायला शिकलं पाहिजे. वा, खूप कठीण आहे ना. खूप चांगला मुद्दा सांगितलाय, महत्वाचा मुद्दा. थोडासा कठीणही आहे की स्वतःचं कौतुक कसं करायचं. आणि आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये एक असं स्त्रियांनी स्वतःला समजून घेतलेलं आहे ना मॅडम, की दुसऱ्यांनी कौतुक करा माझं, मी कसं माझ्या तोंडून. आणि आपल्याला स्वतःचं कौतुक करायची म्हणजे सवयच नाहीये ती. तर पण ते करणं आवश्यक आहे. एक गोष्ट आहे, म्हणजे एक खूप मोठे रिसर्चर आहेत एरिक बर्न म्हणून, ज्यांनी ट्रान्झॅक्शनल अनालिसिस चे फाउंडर आहेत, त्यांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे की अ स्पायनल कॉर्ड नीड्स स्ट्रोक्स, अदरवाइज इट श्रिवल्स. प्रत्येकाला कौतुकाची गरज असते, प्रत्येकाला कौतुकाने पाठीवर थाप मारण्याची सुद्धा गरज असते. बऱ्याच वेळेला आपल्याला ती मिळत नाही. मग अशा वेळेला आपण ती स्वतःच करणं आवश्यक आहे. तर ती का आवश्यक आहे? नेहमीचा नॉर्मल दिवस असेल, आपण मजेत असलो तर आपण ह्याकडे फारसं लक्ष देत नाही मिळालं कौतुक तरी ठीक आहे. पण आपण जेव्हा लो फेज मध्ये असतो किंवा हॉर्मोनल बदल होत असतात, तेव्हा मात्र आपल्याला कुठेतरी ते लागतं, दुखतं, वाईट वाटतं की अरे मी इतकं करते सगळ्यांसाठी पण मला कोणीच काही म्हणत नाही, माझं कौतुक. मला वाटतं स्त्रियांच्या मनामध्ये, अगदी अनेक स्त्रियांच्या, प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये हा पॉइंट असतो की मी इतकं करते सगळ्यांसाठी आणि कोणीच माझं अप्रिसिएशन करत नाही. ठीक आहे, या विषयावर आपण अधिक बोलूया. मला वाटतं आपलं अप्रिसिएशन करायला किंवा आपल्याला प्रश्न विचारून अधिक बोलतं करण्यासाठी पुण्यावरनं रवींद्र कुडाळकर सज्ज झालेले. ते काय म्हणतात बघूयात. हॅलो, नमस्कार. नमस्कार. रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. खूपच छान विषय घेतलाय, स्त्रीचं व्यक्तिमत्व जपताना. या अनुषंगानं 3 प्रश्न माझ्या मनात आले. आणि पहिला प्रश्न असा आहे की स्त्री म्हटलं की सौंदर्य, पैसा किंवा आपल्यामध्ये व्यक्तिमत्वात असलेल्या चांगल्या गोष्टी याचा अहम येण्याची दाट शक्यता असते, किंवा समाजात आपण निरीक्षण केल्यास आपण पाहत होते अशा गोष्टी. तर या गोष्टी व्यक्तिमत्व जपताना कशा हँडल केल्या पाहिजे एक यशस्वी स्त्री होण्याच्या दृष्टीने प्रत्येक स्त्रीने? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की काही कुटुंबांमध्ये शिक्षण असतं, चांगले गुण त्या स्त्रीमध्ये असतात, पण घरच्यांचा सहकार्य नसल्याने ती बाहेर आपलं करिअर घडू शकत नाही. हा एक कॉमन प्रॉब्लेम सुद्धा होऊन बसलेला आहे. तर या संबंधी आपला दृष्टिकोन काय आहे? आणि तिसरा प्रश्न म्हणजे स्त्री म्हणजे जननी आहे, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदय अमृत नयनी पाणी, असं आपण म्हणत असतो. पण कुटुंब संपूर्ण सांभाळताना कुटुंबाची जबाबदारी म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीचं समायोजन करून तिनं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं फुलवावं? धन्यवाद.
नक्कीच. आपले तिन्ही प्रश्न खूप छान आहेत रवींद्रजी. या प्रश्नांवर आम्ही बोलणारच होतो. हो. त्यात काही आपले मुद्दे आहेत, काही त्यांनी नवीनही मुद्दे आपल्या समोर उपस्थित केलेले आहेत की खरोखर आहे स्त्री म्हटलं की अनेक गोष्टी तिला सांभाळाव्या लागतात. जसं आपण आता सुरुवात केली होती की एकाच वेळी तिला घरच्या मंडळींनाही बघायचंय, बाहेरच्या मंडळींनाही बघायचंय. म्हणजे सकाळी उठून जर एका गृहिणीला घरच्या म्हणजे मुलांचा डब्बा बघायचा तर त्याच वेळी बाहेरच्या कामांची पण यादी तिच्या मनामध्ये तयार असते, चालू असतं, सतत चक्र सतत चालू असतं. या सगळ्याचा मेळ घालत असताना म्हटलं मला वाटतं आपण उलट जाऊयात की सगळ्या घरच्यांचा सपोर्ट हा फार महत्वाचा असतो. बऱ्याच ठिकाणी तो मिळत नाही आणि मग तिचं करिअर घडणं किंवा तिचं व्यक्तिमत्व विकास होणं हा मुळात घरातनच जो प्रॉब्लेम सुरू होतो त्याविषयी त्यांना थोडंसं जाणून बरोबर. कसं असतं म्हणजे दोन गोष्टी असतात. एक पहिला प्रश्न त्यांचा होता की अहंकार तर येत नाही याच्यात. आपण जेव्हा म्हणतो की स्वतःचं सेल्फ अप्रिसिएशन करा किंवा स्वतःचं कौतुक करा तर ह्याच्यात अहंकार नाहीये, ह्याच्यात स्वतःच्या एक्झिस्टन्सचं कौतुक आहे, आनंद आहे. त्यामुळे ते करणं खूप आवश्यक असतं. नाहीतर कसं होतं की आपण जेव्हा सुखावतो, आपण स्वतःला कौतुकाची थाप दिल्यावर आपण पहिले सुखावतो आणि आपण सुखावलं की घर सुखावतं आणि तेच तर हवं असतं फायनली. तर अहंकार येत नाही आणि असा सुद्धा आपलं कल्चर असं आहे की आपल्याला अहंकार पटकन येणार नाही या गोष्टींचा. म्हणजे म्हणून याची काळजी घेतच आपण कधी स्वतःचं कौतुक करत नाही. त्यामुळे आता जर थोडंसं कौतुक करायला लागलो तर निश्चित अहंकार येणार नाही. हा पहिला प्रश्न. दुसरं, घरच्यांचा सहभाग खूप गरजेचा असतो. बऱ्याच वेळेला असं होतं की काही कारणांनी स्त्रीला घरी राहावं लागतं. आधी नोकरी करत असेल आणि आता तिने घरासाठी नोकरी सोडली असेल, अशा खूप आपण आहेत महिला. मला एवढंच सांगायचंय की कसं असतं आयुष्याच्या पटावर काही काळ आपण प्रत्येक एक काळ असतो, त्यामुळे काही काळात आपण नोकरी करत होतो, आता आपण घरी आहोत. ही जी स्टेज आहे ना आत्ताची, प्रेझेंट ज्याला आपण म्हणतो, ते एन्जॉय करणं खूप महत्वाचं आहे. त्याला एक्सेप्ट करून त्याच्याशी जुळवून घेऊन ती फेज एन्जॉय करणं महत्वाचं आहे. आता मी घरी आहे ना, नाही मी आता नोकरी, मग मी नोकरी केली तर असं म्हणण्यापेक्षा आता मी मजेत आहे, मी मजेत राहू शकते, माझ्या घराकडे मी लक्ष देऊ शकते, हे जेव्हा आपण एक्सेप्ट करून एन्जॉय करायला लागतो तेव्हा तो इनर कॉन्फिडन्स आपला बिल्टअप होतो आणि मग ते बाह्य व्यक्तिमत्वामध्ये दिसायला लागतं, रिफ्लेक्ट होतं. आणि मला वाटतं कदाचित मग त्यातनं मार्गही त्या स्त्रीला हळूहळू गवसू लागतो, निघू शकतो. त्याच्यावर बोलूयात. वाशीवरनं प्रज्ञा चंपानेरकर यांचा प्रश्न आहे. काय म्हणतायत बघूया. माझे 2-3 प्रश्न आहेत मॅडम. हा बोला. एक तर मला असं विचारायचं होतं की आपली जी काही बोलण्याची पद्धत असते तर ती बोलण्याची पद्धत सुद्धा खूप वेळा समोरच्याशी इंटरॅक्ट करताना म्हणजे इट मॅटर. काही वेळा ती टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन मध्ये अडथळा ठरते. तर ते ठराविक वयातच बदलता येते का इच्छा असेल तर ते कधीही बदलता येते. दुसरं एक विचारायचं होतं की काही ठराविक वयावरती फ्रेंडशिप किंवा ग्रुपमध्ये मिक्सअप होणं थोडंसं कठीण जातं. काही वेळा ते काहीतरी न्यूनगंड असतं, म्हणजे ती फॅमिली बॅकग्राऊंड असेल, ती कमी शिकलेली असेल किंवा शारीरिक काहीतरी जंगम किंवा कमी आपण म्हणू, म्हणजे डोळे तिरळे असणं किंवा दात पुढे असणं किंवा तत्सम काही गोष्टी. तर त्याच्यातून कसं पुढे यायचं. मला वाटतं प्रेक्षकांचाही रिस्पॉन्स आपल्याला खूप भरभरून मिळतोय, कारण मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत. अनेक सखीच्या मनामध्ये अनेक प्रश्न असू शकतात. खरं तर असं जेव्हा म्हणतो ना आपण की घर आणि बाहेरचं सांभाळणारी स्त्री, आज आधुनिक स्त्री, तिची होणारी तारेवरची कसरत आणि मग त्यातनं व्यक्तिमत्व विकास पण साध्य करायचा आहे, या सगळ्याचा मला वाटतं आंतर व्यक्तिमत्व आणि बाह्य व्यक्तिमत्व यांचा एकमेकांशी खूप छान असा संबंध आहे ना मॅडम. खूप आहे. आणि त्याचं एकमेकांशी असलेलं जे काही रिलेशन आहे ते जरा उलगडून सांगितलं तर जास्त चांगलं होईल. म्हणजे कसं असतं की आपण दोन व्यक्तिमत्व बघतो. एक म्हणजे बाहेरचं ज्यांनी आपण दुसऱ्यावर प्रभाव पाडत असतो आणि दुसरं म्हणजे आतलं ज्याच्यावर आपण स्वतःच प्रभाव पडत असतो. आता हे जेव्हा म्हणजे ज्याला आम्ही हँड इन ग्लोव्ह म्हणतो की ते जेव्हा जुळून येतं तेव्हा तुमचं पूर्णपणे प्रभावी व्यक्तिमत्व पडू शकतं दुसऱ्यावर. आणि पहिलं स्वतःवर. तर आता आपण सेल्फ इमेज बद्दल बोललेलोच आहोत. तर बाह्य व्यक्तिमत्व जेव्हा आपण बोलतो तेव्हा आम्ही असं म्हणतो की तुम्ही ज्याला आम्ही अपिअरन्स म्हणतो, तर जेव्हा आपण अपिअरन्सकडे लक्ष देतो तेव्हा आम्ही असं म्हणतो की तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटलात तर क्षणात तुमचं इम्प्रेशन होतं. तर त्याकडे लक्ष देणं सुद्धा आवश्यक असतं. त्यात सगळ्यात मोठं ज्याच्यात आपण फुलवणं म्हणतो, हा जो तिसरा भाग आहे, तर आपण फुलवायचं कसं, त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जसे आहोत
तसं एक्सेप्ट करणं सगळ्यात महत्वाचं अगदी महत्वाचा भाग आहे, कारण स्वतःला आधी तुम्ही स्वीकारलं, हो. पूर्णतः स्वीकारलं, हो. स्वतःवर प्रेम केलं, तर मला अगदी. वाटतं इतर जण त्या दृष्टीने आपल्याकडे अगदी. बघणार आहेत. याविषयी प्रश्नच अधिक नाही. बोलूयात मॅडम. आपल्याला भारत वावळ डोंबिवलीवरनं बोलतात, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो, नमस्कार. नमस्कार. आता सखी सह्याद्रीमध्ये मॅडम पल्लवी पाडगावकर स्त्रियांचा व्यक्तिमत्व विकास याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतायत, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण आज पाहतो की स्त्रिया आपल्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या देशातच नव्हे तर युरोप अमेरिकामध्ये आघाडीवर आहेत आणि आज आपल्या देशाची पंतप्रधान सुद्धा एक वेळ स्त्रीच होती. माझा प्रश्न असा आहे की सरकारने महिलांना कॉर्पोरेशनमध्ये, विधानसभेत, लोकसभेमध्ये 50% आरक्षण दिलेले आहे आणि त्यांनी पण स्त्रियांनी राजकारणात येऊन देशाचा विकास साधावा, स्वतःच्या भूमीचा विकास साधावा असं त्यांना संधी दिलेली आहे. तर यावर आपलं काय मत आहे? कारण बऱ्याचशा स्त्रिया ह्या राजकारणात यायला तयार नसतात वगैरे. धन्यवाद. नक्कीच. भारतजी आणि भारतजींच्या निमित्ताने सर्वच प्रेक्षकांना की आपण स्त्रियांचं व्यक्तिमत्व जे विकास आहे त्याच्याबद्दल तर बोलतच आहोत, पण त्याचबरोबरीने आजचा आपला जो मुख्य विषय जो आहे तो हा आहे की व्यक्तिमत्वात विकास घडवत असताना किंवा बदल घडवून आणत असताना छोटे छोटे जे बदल आहेत, म्हणजे अगदी घरगुती स्त्रीचा देखील आपण विचार करणार आहोत, गृहिणीचा देखील आपण विचार करणार आहोत, तर तिच्यामध्ये तिचं कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी तिच्या राहणीमानामध्ये, तिच्या पोशाखामध्ये, तिच्या दैनंदिन रुटीनमध्ये ती कसा बदल घडवून आणते आणि तिचं व्यक्तिमत्व विकसित करते, यावर जर आपण जास्त फोकस देऊत, त्या अनुषंगाने प्रश्न आले तर चर्चा अधिक रंगत जाणार आहे. मला वाटतं आपण भारतजींच्याही प्रश्नांना उत्तर देऊयात. काय आपण त्याच्यावर सांगू शकतो? कसं असतं की हल्ली म्हणजे बऱ्याच मुली या क्षेत्रात वळायला लागलेल्या आहेत, त्यामुळे वेळ लागेल पण बदल हा घडतोच आहे आणि कुठलाही बदल घडायला थोडा वेळ द्यावाच लागतो. पण नवीन नवीन जसं जनरेशन बदलत जात आहे तशा खूप मुली या क्षेत्रात येत आहेत, त्यामुळे ती एक पॉझिटिव्ह साईन आहे. आता आपण जेव्हा बाह्य व्यक्तिमत्वाबद्दल बोलतो ना, तेव्हा जसं मी म्हटलं की आपण स्वतःला एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. मी जशी आहे ते देवाचं क्रिएशन आहे, ते जे लुक्स आहेत ते जेनेटिक आहेत एकतर आणि परमेश्वराची कृपा आहे, पण मी आहे ती म्हणजे मगाशी जो प्रज्ञाजींचा फोन होता की नाही, की काहीतरी माझ्यामध्ये व्यंग आहे आणि मग मला तो कॉम्प्लेक्स सतवतो, त्यामुळे मी मिक्स होऊ शकत नाही समाजामध्ये. तो तिथे हा मुद्दा फार महत्वाचा आहे, की स्वतःला स्वीकारणं. अगदी बरोबर. आणि मी आहे ते म्हणजे मी जशी आहे तसं मी आता बदलू शकत नाही, म्हणजे मला जसं घडवलंय परमेश्वराने, जशी मी आहे जेनेटिक तशी मी आहे, पण तरी सुद्धा माझ्या स्वतःत मी बदल घडवून द बेस्ट पॉसिबल मी जसं मी म्हणतो ते मी नक्की करू शकते. मग ते कसं करायचं त्याच्या छोट्या टिप्स आपण आज बघणारच आहोत. तर त्यांनी खूप फरक पडतो. म्हणजे उद्या मी कुठल्या तरी नटीसारखी नाही दिसणार, पण याच्या आधी पल्लवी इतकी चांगली कोणी बघितलीच नाही, इतकी नक्कीच चांगली दिसू शकेल. तर एक्सेप्टन्स हा सगळ्यात महत्व आहे. मी युनिक आहे, या जगात माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही, अगदी माझी जुळी बहीण असली तरी ती माझ्यासारखी नाही. तर हे जाणून घेऊन ते एक्सेप्ट करून मग आपण बदल जेव्हा घडवतो तेव्हा आपण सोपं करून टाकतो, म्हणजे ते सोपं होतं. मग त्याच्यात कॉम्प्लेक्स येत नाही. मग माझे दात पुढे आहेत, असू देत दात पुढे, त्याच्यावर लक्ष जाणार नाही, असं आपण करू जेणेकरून प्रभावी व्यक्तिमत्व. म्हणजे आपले जे वीक पॉइंट्स आहेत त्याला दाबून आपल्यातले जे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत त्याच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन केलं तर कदाचित आपण तो सगळं आपण व्यवस्थित त्याला करू शकतो, नाही का? जसा आपण मगाशी मुद्दा छेडला होता की बाह्य व्यक्तिमत्वामध्ये छोटे छोटे बदल घडवून आणले तर आपण त्याच्यात बराच बदल घडवून आणू शकतो. त्यातला पहिला मुद्दा की आहे तसं स्वतःला स्वीकारा, मग त्याच्या बरोबरीने आहे ते आपल्यामधले स्ट्रॉंग पॉइंट्स ओळखा, हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग त्यानुसार त्याच्यावर जर वर्कआउट करायचं असेल तर त्या छोट्या छोट्या टिप्स कोणत्या? तर त्याच्यात काय करायचं, तर प्रत्येक स्त्रीचा वेगळा वेगळा रोल असतो. जसं एखादा नट असतो तो वेगवेगळ्या भूमिका करत असतो, त्या प्रत्येक भूमिकेसाठी त्याचा अपिअरन्स, त्याची प्रतिमा वेगळी वेगळी असते. तसंच प्रत्येक स्त्री एक वेगवेगळ्या भूमिका जेव्हा करत असते तेव्हा प्रत्येक भूमिकेसाठी तिचा रोल, तिचा बदल तिच्या पोशाखातून, तिच्या अपिअरन्स मधून दिसला पाहिजे. आता एक उदाहरण द्यायचं तर एखादी स्त्री जर बँकेत मॅनेजर असेल तर ती सकाळच्या वेळेला
तिचं ऑफिस असेल, घरी येऊन ती गृहिणी असते. पण आता मी जर माझं व्यक्तिमत्व प्रभावी करायचं असेल, तर मी पुढच्या स्लाइडकडे जाणार आहे, तर मी बँकेत जाताना कुठला पोशाख घातला तर तो अधिक प्रभावी दिसेल, त्याकडे आपण बघू. ती अगदी म्हणजे भूमिका कोणती आहे त्यानुसार तुमचा पोशाख असणं महत्वाचं आहे. त्याकडे वळूयात मॅडम. स्लाइडकडे वळण्याआधी वरळीवरनं किशोर नगरकर आपल्याला बोलू इच्छितात. ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. माझ्या मते तुम्ही स्वतःला कसे कॅरी करता, म्हणजे तुमची देहबोली कशी असते यावर तुमचे व्यक्तिमत्व बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. तर आपला याच्या बाबतीत काय चालला आहे हा माझा प्रश्न पल्लवीत आहे ना आहे. आता त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या चेहऱ्यावरती सतत स्मित असतं, हे सगळ्यांनाच नेहमी जमतं असं नाही. तरी पण त्यांचा सल्ला काय आहे हा माझा पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न असा आहे की तुमचा स्वभाव जरी चांगला असला, म्हणजे हे अंतर्मनाच्या बाबतीत माझा प्रश्न आहे हा, तुमचा स्वभाव जरी चांगला असला तरी तो दुसऱ्याला नेहमीच कळतो असं नाही. तर हे कसे साधता येईल? नक्कीच दोन्ही प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहेत किशोरजी तुमचे. स्वतःला कॅरी करणं हाही महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल काय? आणि याच्या जेव्हा आपण इमेज मॅनेजमेंट म्हणतो किंवा व्यक्तिमत्वाचं जपणं म्हणतो, त्याच्यात अपिअरन्स एक भाग झाला, देहबोली दुसरा झाला, शिष्टाचार तिसरा झाला. त्यामुळे आपण जेव्हा ह्याच्यानंतर आपण देहबोली पॉझिटिव्ह कशी असावी याच्यावर आपण बघूच. पण त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की व्यक्ती चांगली असली तरी ती दुसऱ्यांना कळते असं नाही. बऱ्याच वेळेला आपण ना एक्सप्रेस करत नाही पटकन की तुझा खूप छान आहे ग आजचा ड्रेस. पटकन जर आपण अप्रिसिएशन केलं दुसऱ्याचं तर ते लोकांशी तुम्ही पटकन कनेक्ट करू शकता. तर हे एक महत्वाचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात, पण त्या केल्या तर होतं. आणि हसण्याच्या बाबतीत आपल्यालाच ते म्हणतात ना, स्माइल इज द मोस्ट इनएक्सपेन्सिव्ह थिंग इन द वर्ल्ड. तर हसणं खूप सोपं असतं. आणि कसं हसावं तर लहान मुलासारखं हसावं, की खोटं हसणं आणि खरं हसणं याच्यात खूप फरक असतं. की खोटं हसणं एवढंच असतं, पण खरं हसणं डोळ्यापर्यंत पोहोचतं. तर तेवढा एक छोटा आपण चालू करूया. मग कोणाकडे बघून हसायचं? समोर आलेल्या व्यक्तीकडे बघून हसा, निर्मळ हसा, की ती व्यक्ती तुमच्या बरोबर लगेच बोलायला येईल. अरे वा, यालाच इमेज मॅनेजमेंट म्हणतात नाही का मॅडम? त्यातला महत्वाचा भाग हाच आहे. बरोबर आहे. मग आता मला असं म्हणायचंय की जेव्हा आपण कॅरी करतोय स्वतःला, त्यांनी पण तो प्रश्न विचारला की देहबोली आली, तुमची वेशभूषा आली, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जे स्लाइड्सच्या माध्यमातून छोट्या छोट्या टिप्स देत होतात, मी थोडं थांबवते. पुन्हा एकदा बँगलोरवरनं फोन आलेला आहे, तो आधी घेते आणि मग आपण या चर्चेला पुढे सुरू करूयात. हॅलो. हॅलो. हा, रजनी पडवळकर बोलतायत, बोला. हॅलो. नमस्कार. मी रजनी पडवळकर बँगलोरहून बोलते. बोला. आपल्या दोघींनाही नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की माझ्या लग्नाला आता डिसेंबर मध्ये 54 वर्ष पूर्ण होणार आहेत. एवढ्या आयुष्यात मी खूप काही शिकले आहे. सासू, सून, पत्नी, आई, आजी या सगळ्या भूमिका मी पार पाडल्या, चांगल्या तऱ्हेने पार पाडल्या आहेत. तर ह्याच्या पुढचं आयुष्य मी कसं व्यक्तिमत्व घडवावे, मार्गदर्शन करा. धन्यवाद. वा, अगदी योग्य वयामधला योग्य प्रश्न आहे. मला वाटतं इथूनच खरी सुरुवात होते. प्रश्न पडतो की आता सगळे कर्तव्य पार पाडून झालेले आहेत, आता मला माझ्यासाठी जगायचंय आणि मला माझं व्यक्तिमत्व खुलवायचंय. काय तुम्ही 2-3 गोष्टी असतात. आम्ही म्हणतो दर 10 वर्षांनी बदलावं स्वतःला. इतके वर्ष जे केलं नाही ते आता करा, कारण आता तो वेळ मिळालाय करायला. मग त्याच्यात जे आम्ही म्हणतो एक्सपेरिमेंटेशन विथ ड्रेस म्हणजे आउटफिट्स. तर जर मी एखाद्या प्रकारचे वेशभूषा आता घातली, थोडासा बदल करून त्याच्यात जर आपण वेगळ्या केल्या त्या, म्हणजे मी इंडियन ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहे, भारतीय पोशाखात मला आवडतं राहायला. पण भारतीय पोशाखात सुद्धा खूप व्हरायटी आहे. तर त्यातला थोडासा चेंज जर मी माझ्या पोशाखात आणला तर आपल्या अपिअरन्स मध्ये फरक पडतो. एक. दुसरं, त्यांच्याकडे आता वेळ आहे, हे त्यांच्या हॉबीज आहेत ते सगळं करायला, तर त्यांनी त्या जरूर कराव्यात. कारण आता त्यांना तो वेळ मिळाल्यामुळे त्या एन्जॉय जास्त करतील. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा त्या तेव्हा त्यांना स्वतःला खूप आनंद मिळेल आणि तो आनंद ना रिफ्लेक्ट होतो.
त्या व्हाईब्स दुसऱ्यांपर्यंत पोहोचतात अगदी. आणि मग ते सगळी ती जी पॉझिटिव्हिटी आम्ही म्हणतो ना ती जाणवते. पण त्यातही मग माझं व्यक्तिमत्व कसं आहे, माझी शरीराची ठेवण कशी आहे वगैरे, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी जर समजून घेतल्या आणि त्यानुसार बदल केला तर तो बदल अधिक जास्त चांगला दिसून येतो. आणि तो आपण कसा ते आपण आता त्या स्लाइडवर स्लाइड्स बघूया. नक्की. ही जी पहिली स्लाइड आहे ना त्याच्यात आपण जे म्हणत होतो की एखादी व्यक्ती जर एखादी स्त्री जर बँकेत नोकरी करत असेल, एक उदाहरण म्हणून, आणि बँकेतले मॅनेजर असेल किंवा अधिकारी पदावर असेल, तर डावीकडचे जर ती घरात असे ड्रेस घालत असेल किंवा पोशाख घालत असेल, पण बँकेत जाताना जर उजवीकडचे घातले तर एक प्रभावी व्यक्तिमत्व तिचं दिसतं. आता या दोन्ही कुर्तीच आहेत बरोबर, पण दोन्हीत फरक काय आहे? मग फरक असा आहे की एक म्हणून आपण फॉर्मल आणि कॅज्युअल असे दोन हे शब्द तुम्ही खूप ऐकले असतील. तर फॉर्मल कपडे म्हणजे काय, तर ज्याच्यात खूप डिझाईन नसतं, खूप गॉडी नसतात, ते सटल असतात, म्हणजे त्याच्याकडे असं लक्ष जात नाही. पण जेव्हा असे पोशाख ती व्यक्ती घालते तेव्हा ती व्यक्ती अधिकार, एक अथॉरिटीचं मेसेज दुसऱ्यांपर्यंत पोहोचवते. तर हे खूप महत्वाचं आहे. म्हणून हे छोटे बदल जर तिने केले तर त्याचा खूप प्रभाव नक्कीच पडू शकतो. मला वाटतं आणि हे फर्स्ट इम्प्रेशन असतं. अगदी अगदी. आणि फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणतात, त्या पद्धतीने बघितल्या क्षणी त्या व्यक्तीचा पोशाख आणि ते कशा पद्धतीने त्यांनी स्वतःला बरोबर कॅरी केलेलं आहे ते लगेचच त्याचा इफेक्ट पडतो. ह्याच्यात 3 गोष्टी महत्वाच्या असतात. तर काय की मी माझी म्हणजे दिनक्रम माझा काय आहे हे जर आधीच ठरवलं तर दुसरा दिवस खूप सोपा जातो. म्हणजे असं की मी काय नोकरी करते, मी कुठल्या कल्चरमध्ये जाते, वर्क कल्चर ज्याला मी म्हणतो ते वर्क कल्चर काय आहे. दुसरं की माझा हुद्दा काय आहे, त्यात मी कुठला व्यवसाय करते, जर ती व्यवसाय करत असेल तर मग मला कुठल्या लोकांना भेटावं लागतं, त्याप्रमाणे आपले पोशाख बदलतात. माझे रोल्स म्हणजे माझा काय हुद्दा आहे तो, माझे गोल्स की मला काय करायचंय, आणि माझं कल्चर म्हणजे मी जर ऑफिसमध्ये वेस्टर्न कल्चर असेल पण मी घरी आल्यावर इंडियन कल्चर असेल तर ते रोल मला स्विच करायला लागतात. मग एक उदाहरण द्यायचं असं की अमिताभ बच्चन दीवार मधले, त्या दीवार मधले अमिताभ बच्चन वेगळे, आनंद मधले बाबू मोशाय वेगळे बरोबर. तर बाबू मोशायचा ड्रेस घालून अमिताभ बच्चन दीवार मध्ये नाही जाऊ शकत, ते 2 वेगळे रोल्स आहेत. तसं वेगवेगळ्या रोल्स प्रमाणे आपण जर पोशाख केला तर तो जास्त प्रभावी होतो. वा, म्हणजे आयुष्य जगत असताना निरनिराळ्या भूमिका आपण पार पाडत असतो आणि त्या भूमिकेनुसार आपला जर पोशाख असेल पहिलाच तर तो स्वतःला सुद्धा एक वेगळा कॉन्फिडन्स देतो. समोरच्यावर तर इम्प्रेशन पाडतोच पण स्वतःला देखील एक वेगळा आनंद आणि कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरतो. फोन आलेला आहे, ते काय म्हणतात आधी बघूयात. हॅलो. हा बोला, मंजुषा बोलतायत सांगलीवरनं, बोला. हो. या विषयाच्या संदर्भात एक छोटी कविता आहे. बरं. आणि त्यातून म्हणजे मनाला आपण कसं सांभाळू शकतो असं सांगणारी, तर ती मी वाचू शकते का? नक्कीच, थोडक्यात. हो. हॅलो. हॅलो. हा मंजुषा ताई, थोडंसं थोडक्यात आणि लवकर जर वाचली तर बरं होईल. हो. दोघींना नमस्कार. नमस्कार. आजचा विषय खूप छान आहे आणि व्यक्तिमत्व विकास स्त्रीचा पाहत असताना तिच्या मनाची पण आपण विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी मी एक छोटी कवितेनं सांगू इच्छिते. विश्वाच्या पसाऱ्यात नको घुसमटू हे मना, व्यथित तू उगा का करीसी तुझी अवहेलना. बालपणी तू उमगलास जपले तुला फुलांपरी, उमललास शुभ्र सकाळी फुललासी रम्य दुपारी. किडामुंगीचेही महत्व येथे तू तर अससी ईश अंश, फुलत रहावे अन फुलवावे हाच जीवनी सारांश. समर्थ तू अससी वेड्या संशय का ठाई ठाई, उधळून सौंदर्य गंध मिटून जावे ईश्वरा पायी. कमल पर्णावर जसे जलबिंदू ताकावरती नवनीत,
तैसेच राहावे अलिप्त सर्व काळ समाधान चित्त. वा, म्हणजे ताई तुम्ही तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवलेत, आमच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी मनापासून आपले धन्यवाद मानते. खरं तर मला वाटतं लहान लहान गोष्टीतनं आपण आपल्याला व्यक्त करू शकतो. याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रमुख भाग जो आहे त्याच्यावर आपण बोलत होतो तो म्हणजे वेशभूषा. बरोबर. जिथे आपण जातोय, जो आपण व्यवसाय करतोय त्यानुसार आपल्याला स्वतःला तुम्ही तशा पोशाखामध्ये ढाळा, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही सांगितलेला आहे. त्याचबरोबरीने स्वतःला ओळखायचंय म्हणजे नेमकं आणखी काय करायचंय म्हणजे असं. आणि हा विचार ना आपण फार कमी करतो की मला काय चांगलं दिसेल. तर ह्यावर आपण थोडंसं बोलूया की माझी देह यष्टी कशी आहे, म्हणजे ज्याला आम्ही बॉडी शेप म्हणतो. बऱ्याच वेळेला असं होतं की मला कोणीतरी गिफ्ट दिलं म्हणून मी ते ड्रेस घालते, किंवा मला आवडलं म्हणून मी तो घालते, किंवा परंपरेने माझ्या घरात हाच ड्रेसअप चालणार आहे, मी तेच घालणार आहे वगैरे असेही काही बंधनं असतात. बरं, आपल्याला जे मिळालेलं गिफ्ट म्हणून मिळालेलं असतं ते वाया तरी कसं घालवायचं. बरोबर आहे. पण इथून पुढे जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा हा विचार नक्की करा की माझ्या देहयष्टीला काय चांगलं दिसेल. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी जी देहयष्टी आहे ती मी एक्सेप्ट करणार. मग मी वेगवेगळ्या देहयष्टी असू, मी त्रिकोणी असू शकते, गोल असू शकते, चौकोनी असू शकते. कुठलीही देहयष्टी असली तरी सुद्धा ती माझी आहे. आता आपण त्याच्यावर काम करणार आहोत. बरं, आता काय होतं, बऱ्याचशा भारतीय स्त्रिया या त्रिकोणी आकारात असतात, म्हणजे ज्याला आम्ही ट्रायंगल म्हणतो. बरं. तर आता मी जर ट्रायंगल आहे म्हणजे काय, तर माझे खांदे अरुंद आहेत आणि माझा कमरेकडचा भाग रुंद आहे. तर रुंद भागाला जर मी अजून रुंद केलं तर, म्हणजे जसं मी आता खूप फुलाफुलांचा ड्रेस घातला आणि तो फुलाफुलांचा ड्रेस नेमका ह्या बाजूला आला तर मी अजून रुंद दिसेन. मग आम्ही काय करतो, तर ज्याला आम्ही काउंटरिंग टेक्निक्स म्हणतो. अतिशय इंटरेस्टिंग हे आहे. आणि हा जर उपयोग जर तुम्ही तुमच्या खरेदीत केला किंवा याचा विचार केला तर तुम्हाला खूप फायदा होईल याचा. की काउंटरिंग टेक्निक म्हणजे काय, तर बरोबर उलट करायचं. बरं. तर मी जर त्रिकोणी आकारात असेल तर माझं लक्ष मी त्या त्रिकोणाच्या बेसकडून वरती नेणार, माझ्या चेहऱ्याकडे नेणार. अच्छा. जिथे माझा व्हेरिएशन ज्याला आम्ही म्हणतो की स्थूलपणा माझा जर तिकडे जास्त असेल तर तिकडे मी गडद रंग घालीन. अच्छा. कारण गडद रंगात तुम्ही बारीक दिसता. आणि वरचा जो भाग आहे माझा, जिथे माझा अरुंद आहे तिथे मी फिके रंग घालीन, डिझाईन्स घालीन. कारण आपण ज्याला ब्लिंक टेस्ट म्हणतो ना, की डोळे बंद करून उघडले की पटकन जिथे लक्ष जातं ते लाइटर कलर्सकडे जातं, डिझाईनकडे जातं. तर मग जर मला त्रिकोणी याच्यात असले मी, तर माझं लक्ष मला चेहऱ्याकडे न्यायचं. तर त्याची काही चित्र मी आणली आहेत, ती आपण पाहूया. भारतीय पण पोशाख आहेत, वेस्टर्न पण आहेत, आपण स्लाइड्सवर बघू शकतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख आहेत. बरोबर. आता हे जे त्रिकोणी आकारात ज्या स्त्रिया आहेत, आता प्रश्न असा असतो की माझी देहयष्टी कुठल्या आकाराची आहे, हे मी कसं ओळखायचं. तर साधारणपणे घट्ट कपडे घालून आरशासमोर उभं राहिलं की तुम्हाला तुमची देहयष्टी काय साधारण कल्पना येते. तर जेव्हा मग आपल्याला कळतं की आपण त्रिकोण आहोत, तर त्यासाठी हे पोशाख आहेत की जेणेकरून तुमची जी देहयष्टी आहे ती आर ग्लास किंवा आयडियल देहयष्टीकडे येऊ शकते. तर हे त्यातलं टेक्निक आहे. मग कसं, तर तुम्ही जेव्हा अनारकली घालता, अनारकली घातलात तर अनारकलीमध्ये जो फ्लेअर ज्याला आम्ही म्हणतो तिथे तुमचं ते सगळं स्थूलपणा झाकला जातो. किंवा जॅकेट तिसरा लेअर जर घातला तर जॅकेटमध्ये ते लपू शकतं. नंतर तुम्ही जर म्हणजे गळ्यालगत जे डिझाईन जे तुम्ही चित्रात बघताय तसं जर केलं तर सगळं अटेन्शन तुमच्या त्या गळ्याच्या खाली डार्क रंग असल्यामुळे की गडद रंग असल्यामुळे तिकडे लक्ष जात नाही. हे आता झाले भारतीय पोशाख. दुसरे आपण वेस्टर्न बघतोय. नक्की. त्या वेस्टर्न मध्ये सुद्धा हे स्क्रीनवर आता वेस्टर्न पोशाख. बरोबर. म्हणजे ज्या स्त्रिया वेस्टर्न घालतायत त्यांनी काय काळजी घ्यायची, तर एकदम टाईट लेगिंग्स किंवा एकदम टाईट पॅन्ट्स, ट्राउझर्स न घालता स्ट्रेट कट घातलं तर तेवढा त्या आकाराकडे लक्ष कमी जातं. बरं. परत वरती गळ्यालगत तुम्ही बघितलं असेल तर थोडीशी डिझाईन आहे, कॉलरला आहे. बरोबर. तर त्यामुळे ते लक्ष वरती जातं. मग साडी नेसायची असेल मला तर काय,
तर साडी नेसताना सुद्धा खूप स्टार्च्ड कॉटन म्हणजे ते किंवा कडक सिल्क म्हणजे सिल्कचं हेवी सिल्क असं न घालता जॉर्जेट क्रेप, थोडीशी बॉर्डर असलेली आणि ब्लाऊज ज्याच्यात भरीव असेल असं जर घातलं तर तुमचं बॅलन्स तुम्ही आणू शकता तुमच्या देहयष्टीत. तर हे छोट्या छोट्या टेक्निक्स आहेत, पण त्या वापरल्या तर परिणाम वेगळा साध्य वेगळा होतो. म्हणजे आपल्याला जे वाटतंय की एखाद्या वेळेस असं होतं की आपण हा पोशाख आवडलाय, घेतलाय, घातलाय, पण त्याचं कम्फर्टेबल नाही वाटत. मग ते काय वाटत नाहीये त्याच्यातलं कम्फर्टेबल, तर त्या ह्या गोष्टी आहेत की आपल्याला आपल्या देहयष्टीचा आधी अभ्यास करायचा आहे, काय कमी करायचं आणि काय दाखवायचंय, म्हणजे ज्याला मला वाटतं आपण हे करायचंय त्याच्यावर आपण फोकस करायचंय, त्या गोष्टींचा त्या पद्धतीने कलरचा आणि डिझाईनचा वापर करणार आहोत. बरोबर आहे, अगदी खरंय. आता हा झाला आपण पोशाखाच्या बाबतीत बोललो. पोशाखाच्या बरोबरीने येणारा अत्यंत स्त्रियांचा आवडता विषय म्हणजे मला वाटतं ऍक्सेसरीज. तर त्याच्याविषयी मला जाणून घ्यायला आवडणार, कारण हल्ली मार्केट फुल भरलेलं असतं आणि त्या एका छोट्याशा कानातल्याने किंवा गळ्यातल्याने फारच व्यक्तिमत्वामध्ये बदल दिसून येतो. आणि कसं असतं, ऍक्सेसरीज घातलेली ना, तुम्ही अगदी साधा जरी ड्रेस घातला असेल ना तरी तो खुलून दिसतो, पण आपल्याला बऱ्याच वेळेला एकतर कळत नाही किंवा दुसरं असं वाटतं जाऊ दे मंगळसूत्र घातलंय आता कशाला काही अजून हवंय. पण प्रयत्न करून बघा, खरंच तुम्ही जसं म्हणलात तसं की मार्केट भरलेलं आहे त्याने, पण मग ऍक्सेसरीज निवडाव्यात कशा, तर आपल्या एकतर देहयष्टीप्रमाणे निवडाव्यात की जर मी त्रिकोण आहे माझा, ट्रायंग्युलर आहे, तर मी नक्की ऍक्सेसरी घातली पाहिजे, कारण लक्ष त्या ऍक्सेसरीकडे जाणार. पण ऍक्सेसरी निवडताना चेहऱ्याचा शेप नक्की लक्षात ठेवावा. बरं, म्हणजे असं की माझा जर गोल चेहरा आहे तर मी तो रिपीट करणार नाही. काउंटरिंग टेक्निक आपण जे म्हटलं उलट करणार, की मी अजून जर राऊंड काहीतरी घातलं गोलाकार तर माझा चेहरा अजून गोल दिसणार. मग मी काय करीन तर थोडासा लांब असं गळ्यातलं घालीन, छोट्या मीडियम बीड्सचं घालीन की ते खाली येईल आणि लक्ष ते उभं होईल. म्हणजे एक्सरसाइज घेताना पण इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायला हवा. ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे, याविषयी माहिती घेत. पुण्यावरनं फोन आहे, तो फोन आधी घेते. रामेश्वरी बोलतायत पुण्यावरनं. हॅलो, नमस्कार. हॅलो हॅलो, हा, प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे की आपण इमोशनली स्टेबल असणं नेहमी गरजेचं आहे. म्हणजे आता समजा मला खूप राग आलाय, तर मी ते असर्टिव्ह मोड मध्ये प्रत्येक वेळी एक्सप्रेस करू शकेनच असं नाही. मग त्या दोन्ही गोष्टी कॉन्फ्लिक्ट करतात ना. म्हणजे मला शांत पण राहायचंय आणि ऍट द सेम टाइम मला स्वतःला एक्सप्रेस पण करायचंय की मला माझी घुसमट पण होऊ द्यायची नाहीये. तर ते दोन्ही गोष्टी जर मॅनेज करायच्या असतील तर होऊ शकेल काय, असं मला विचारायचं होतं. नक्कीच, कुठल्याही प्रश्नाला नकारार्थी उत्तर नाहीच आहे, होऊ शकतंच. आपण पॉझिटिव्हच विचार करायचा. काय आपण सांगू शकतो? कसं होतं, बऱ्याच वेळेला जेव्हा राग येतो ना तेव्हा, म्हणजे आम्ही हे जेव्हा एटिकेट घेतो ना तेव्हा ईमेल एटिकेट मध्ये सुद्धा हे सांगतो की आपल्याला जेव्हा राग येतो ना तेव्हा एक 5 सेकंद थांबावं की बोलायच्या आधी. कारण एकदा आपण बोलून गेलो ना की बऱ्याच वेळेला मिसकम्युनिकेशन होतं, दुसरा माणूस दुखावला जातो. पण याचा अर्थ मला जे मत मांडायचंय ते मी मांडणार नाही असं नाही. पण जेव्हा मी 5 सेकंद थांबते, थोडं स्टेबल होते, मग मी पॉझिटिव्हली माझे विचार की मला ह्या 4 गोष्टी खटकतायत, या मला प्रॅक्टिकली ते सांगणं गरजेचं आहे. त्याच्यात इमोशन जेव्हा आपण आणतो तेव्हा काय होतं की तो राग दिसतो पण त्यामागची भूमिकाच दिसत नाही. मग ती भूमिका जर सांगायची असेल तर ती शांतपणे सांगणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही ती भूमिका सांगताय ना की मला ह्या 4 गोष्टी पटत नाही, तेव्हा आय कॉन्टॅक्ट ठेवणं खूप गरजेचं असतं. मग इकडे तिकडे बघून चालत नाही. जी समोर व्यक्ती आहे तिच्याशी आय कॉन्टॅक्ट ठेवा, तिला सांगा की ह्या 4 तू जे म्हणतेस ही तुझी बाजू झाली, पण ह्या 4 गोष्टी माझ्या दृष्टीने चुकीच्या आहेत. पण मी खूप आरडाओरडा करून जर तिला सांगितलं तर तिच्या लक्षात राहील तो माझा आरडाओरडा, माझी भूमिका नाही. म्हणून थोडा वेळ थांबा. किंवा इवन जर तुम्ही नोकरीत असाल आणि तुम्हाला एखाद्या ईमेलचा खूप राग आला तर आम्ही असं नेहमी म्हणतो की तो ठेवा तसाच, एक चक्कर मारून या आणि मग त्याला रिप्लाय करा. की मग तुम्ही जेव्हा तो रिप्लाय कराल तेव्हा तुम्ही तो करेक्ट रिप्लाय कराल.
क्या बात आहे. म्हणजे आपण एकीकडे जेव्हा वेशभूषेविषयी आणि बाह्य इम्प्रेशन विषयी बोलतोय तेव्हा त्याच बरोबरीने दिसायला खूप सुंदर दिसतीये हो तरी स्त्री, पण ती बोलायला गेली, वागायला गेली की मग तिचा कुठेतरी राग येतो किंवा तिचं सौंदर्य मध्ये कमी वाटायला लागतं, असा जो एक्सपिरियन्स येतो. अशा वेळी हे स्वतःला मला वाटतं राग आला तर काउंट करा आतल्या आत आपण असं म्हणतो. हे व्यक्तिमत्व विकासामधले हे सगळ्यात फार महत्वाचे मुद्दे येतात नाही का मॅडम? अगदी. आपण आता पुन्हा आपल्या एक्सेसरीज कडे येऊयात, कारण बाह्य आणि आंतर व्यक्तिमत्व याचे आपण सांगड घालत चर्चा करतोय. तर हे एक्सेसरीज आणि आपल्या फेसचा जो शेप आहे त्याच्याबद्दलचं जे तुम्ही छान आम्हाला टिप्स देत होत्या त्याच्याबद्दल आणखी बोलूया. बरं, आता आपण गोल चेहऱ्याचं तर बघितलंच. मग गोल चेहऱ्याला गोल कानातली न घालता थोडीशी जर डँगलिंग ज्याला आपण म्हणतो ती घातली तर जास्त चांगली दिसतात. जर तुमची मान उंच असेल तर अशा उंच मानेच्या स्त्रियांनी जरूर चोकर जे म्हणतात ना, गळ्या लागत असे ऍक्सेसरीज जास्त खुलून दिसतात त्यांना. बरं, खूप उंच असेल तर ती कट पण होतं, म्हणजे अगदी ते उंचपणा त्या मानेचा लक्षात येत नाही. बरं, माझा चेहरा उभा असेल खूप तर मी अजून जर डँगलिंग घातले तर तो अजून उभा दिसेल. म्हणून मग आपण राऊंड ऍक्सेसरीज त्याला घालतो, म्हणजे बेसिकली उलट करतो. दुसरं, ऍक्सेसरीजच्या बाबतीत सोन्याचे आणि चांदीचे असं मिक्स न करता, सोनं तर सोनं, चांदी तर चांदी, म्हणजे मोती तर मोती, असं एखादं घातलं तर ते जास्त उठून दिसतं. मग मी सोनं पण घातलंय, चांदी पण घातलंय, मोती पण घातलेत असं जनरली न करता एक ठसठशीत दागिना घातलात किंवा गळ्यातलं घातलं तर ते जास्त उठून दिसतं. बरं, ह्याच्यात सुद्धा फॉर्मल आणि इनफॉर्मल याच्यात, म्हणजे आपण सणासुदीला किंवा लग्नाला ऍक्सेसरीज वेगळे घालतो, पण आपण जर एखाद्या फॉर्मल मीटिंगला जातोय तर खूप दागिने, खूप जड असं न घालता छोटंसं काहीतरी घातलं तर ते जास्त प्रभावी दिसतं. अगदी, खूपच छान. ह्या तर झाल्या बाह्य व्यक्तिमत्वातल्या दोन गोष्टी आपण बोललो, वेशभूषा आणि ऍक्सेसरीज, जे स्त्रियांचं फर्स्ट इम्प्रेशन पाडणाऱ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबरीने ना बाकीच्या इतर छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे स्किनची काळजी आली ती पण फार महत्वाची काउंट होते. म्हणजे खूप सगळं सुंदर आहे पण एक पिंपल आहे किंवा काहीतरी चेहऱ्यावर डाग आहे, ब्लॅक सर्कल्स आहेत वगैरे, तर लगेच ते व्यक्तिमत्वात कुठेतरी ऑड दिसायला लागतं. मग याची छोटीशी काळजी दैनंदिन आपल्या सगळ्या कर्तव्य पार पाडत कशी घ्यायची याच्याबद्दल काय? अगदी. आणि ह्याच्यात काय होतं माहितीये, आपण तर खरं स्वयंपाकघरात असतो, म्हणजे तिथे तर सगळंच असतं आपल्या हातात, पण आपण खूप दमून जातो आणि रात्री 11 वाजता चेहरा धुवायचे सुद्धा त्राण नसतात. पण ह्या साध्या गोष्टी जर आपण सकाळ संध्याकाळ केल्या ना तर खरंच, आणि कसं होतं आपल्या चेहऱ्यात तो बदल दिसून येतो लोकांना. मग करायचं तर काय करायचं, एक तर स्वच्छ चेहरा धुवावा, मॉइश्चरायझर असेल, आपल्याकडे गुलाब पाणी असेल तर ते गुलाब पाणी चेहरा धुतल्यावर लावावं. आणि मग बरं, धुताना असा म्हणजे खूप स्ट्रॉंग साबण न घेता माइल्ड साबण घेतला तर तो जास्त बरा. आणि मग एखादं मॉइश्चरायझर लावलं तर खरंच तुमच्या चेहऱ्यात खूप फरक पडतो. हे सगळं नसेल जमत तर निदान स्वयंपाक करताना बेसन तर असतंच आपल्याकडे, म्हणजे डाळीचं पीठ, त्याच्यात पाणी, जर ड्राय स्किन असेल तर दूध, नाही तर पाणी, तो बेसनाचा पॅक आणि सगळ्यांनाच माहिती असतो तो लावून 5 मिनिटं ठेवावा तरी सुद्धा चेहरा उजळून दिसतो. बरं, बाहेर पडताना, म्हणजे जर तुम्ही नोकरीवर जाताय किंवा बाहेर जाताय तर 2-3 गोष्टी जरूर करून पहा, त्यांनी फरक पडतो. तर काय की पावडर, म्हणजे जे कॉम्पॅक्ट आम्ही म्हणतो, तर कॉम्पॅक्ट तुम्ही लावलं, ते कॉम्पॅक्ट सिलेक्ट करताना तो कसा करावा, दुकानदार देतो ते घ्यावं की आपण स्वतः निवडावं, तर ते आपण निवडावं आणि आपल्या स्किन टाईप प्रमाणे निवडावं. जनरली आपण काय करतो, ते दुकानात गेलो की ते इथे लावून दाखवतात, ती हातावर न लावता इथे लावून पाहावं, म्हणजे तो मॅच होतोय की नाही हे कळेल. काजळ लावावं, नाहीतर लायनर लावावा. लिपस्टिक आवडत नसेल तर नका लावू, पण लिप बाम तर चालतं. तर एवढं साधी गोष्ट जर केली तर म्हणजे एखादा मेकअप करत नसेल पण थोडंसं स्लाइड मेकअप केलं की त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये वेगळा बदल दिसून येतो, फरक पडतो आणि सोपं असतं ना. म्हणजे त्यात असं, पण या सगळ्या पाठीमागे एक महत्वाचा मुद्दा आहे मॅडम, तो म्हणजे स्त्रीने स्वतःवर प्रेम करायला शिकणं, स्वतःला आदर करायला शिकणं. या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या घडल्या तर आपोआप हे स्वतःसाठी वेळ काढणं आणि या छोट्या छोट्या गोष्टी अवलंबणं हे सोपं होतं आणि सुरू होऊन जातं. फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. मॅम, छाया गोखले बोलतायत अकोल्यावरनं. हॅलो. हा मॅडम, नमस्कार. 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 हॅलो. हा, आपला प्रश्न विचारायचा आहे ते.
हा, मला असं विचारायचं आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये जर एखादं काही कमी असेल किंवा तर तिला स्वतःला त्याचं काही वाटत नाही, पण जेव्हा ती चार चौघांमध्ये जाते तेव्हा तिला त्याचा प्रत्यय येतो, म्हणजे तिला असं कमी लेखल्या जाते किंवा तिच्या न्यूनगंडांचं हे केलं जातं, काय म्हणतात त्याला, उहापोह केलं जातं. हो. तर याबद्दल मग तेव्हा स्टेबल कसं राहायचं आपण, म्हणजे ऍट द टाइम? बरं, नक्कीच. मला वाटतं स्त्रियांच्या बाबतीत हे ना कॉमन प्रश्न आहेत की तिने स्वतः जरी स्वीकारलं तरी बाहेरचं जग सतत तिला त्याची जाणीव करून देतं, आठवण करून देतं आणि पुन्हा पुन्हा उजाळणी होऊन मग पुन्हा तिला त्यातले स्वतःचे कमतरता जी आहे ती जाणवू लागते. तेव्हा समाजामध्ये कसं वावरायचं आणि ह्याच्यावर कसं ओव्हरकम? कसं असतं ना, ह्याच्यात तुमची जी फॅमिली असते त्याचा सगळ्यात महत्वाचा तिथे भाग येतो की ती त्या स्त्रीला जर काही वाटत नसेल तर ती फॅमिलीनी सुद्धा तितकंच सपोर्ट करणं गरजेचं असतं. बरं, तो सपोर्ट तिला नसेल समज आणि तिला हे जर बाहेर 10 वेळा ऐकायला लागत असेल तर मी काय केलं असतं, तर मी ते फक्त हसून त्यांच्याकडे बघितलं असतं. कारण देसे असं म्हणतात की तुम्ही जेव्हा स्माईल करता, तुमची जर हसणं असतं ना ते वेगवेगळ्या रीतीने वापरायला शिकलं पाहिजे की तुम्ही किती काउंटर करणार दुसऱ्याला. आणि जर 4 लोक तुमच्याबद्दल बोलत असतील तर एक तर जसं मी म्हटलं की आपली देहबोली खूप गरजेची आहे, महत्वाची आहे अशा वेळेला, की त्या देहबोलीत जेव्हा आम्ही समज तू मला काहीतरी बोललीस आणि मी तुझ्या डोळ्यात बघून नुसतं हसले काही न बोलता, तरी मी शब्दापेक्षा खूप प्रभाव पडणार आहे, मेसेजेस पास ऑन केले. एक म्हणजे की मला तू काय बोलतेस याचा फरक पडत नाहीये, मला माहितीये मी काय आहे, त्यामुळे एका मर्यादेपलीकडे तू माझ्या आतल्या सर्कलमध्ये येतच नाहीस. हे जेव्हा ती कन्व्हे करते न बोलता नुसत्या तिच्या देहबोलीतून, तेव्हा हळूहळू ते कमी येतं आणि कमी नाही झालं तरी तिला तो कॉन्फिडन्स कायम राहतो. अगदी बरोबर आहे. इथे एक तुम्ही जे सुरुवातीला मुद्दा सांगितला होता ना की स्वतःला पूर्ण ओळखा, स्वतःतले जे ड्रॉबॅक्स आहेत आणि स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत ते सगळे स्वतः आधी जाणून घ्या काय आहेत, आणि मग जरी दुसरे आपल्याला आपले जी कमतरता आहे ते जर दाखवून देत असतील तर अशा वेळी आपले स्ट्रॉंग पॉइंट्स बाहेर काढणं आणि स्थिर राहणं ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. अगदी बरोबर आहे. मग त्यासाठी मला वाटतं ध्यानधारणा किंवा मानसिक शांतीसाठी देखील प्रयत्न करणं आणि त्या दृष्टिकोनातून स्वतःला बिल्डअप करणं हा व्यक्तिमत्व विकासाचा फार महत्वाचा भाग आहे. यातनं बॉडी लँग्वेज खूप बदलणार आहे, नाही का? बॉडी लँग्वेजवर अधिक बोलूयात कारण व्यक्तिमत्वातला फार महत्वाचा भाग आहे. आणि बॉडी लँग्वेजच्या बरोबरीने मी महत्वाच्या मुद्द्याकडे आणणार आहे ते म्हणजे स्मार्ट टॉक. अगदी कारण बोलणं, तुमचा शब्द, जसं तुमची बॉडी लँग्वेज महत्वाची तसे तुम्ही शब्द कसे, कुठे, किती वापरता, बरोबर, यावरही तुमचं व्यक्तिमत्व मला वाटतं फार निर्भर आहे. काय सांगता येऊ शकतं? कसं असतं, जेव्हा आम्ही बॉडी लँग्वेज किंवा देहबोली याच्याबद्दल बोलतो तेव्हा पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज कशी असावी, तर एखादी स्त्री, कारण आपण पोशाख चांगला घातला, ऍक्सेसरीज चांगल्या घातल्या, सगळं झालं, पण देहबोली त्याला कॉम्प्लिमेंट केली पाहिजे. मग देहबोली कशी असावी, तर पॉझिटिव्ह देहबोलीमध्ये सरळ दोन्ही आधी आरशासमोर उभं राहून बघा, दोन्ही पायावर बॅलन्स्ड उभे राहा, खांदे थोडेसे मागे, पोट आत थोडंसं आणि चेहरा सरळ, बरं, आणि आय कॉन्टॅक्ट लोकांशी कधीही सोडू नका. ओके, ही एक पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आहे. असं करणं ही एक पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज, आत्मविश्वासाने परिपूर्ण असणं आहे. बोलताना कायम उभं राहून स्थिर बोला. आणि जेव्हा तुम्ही चालाल, जेव्हा तुम्ही उभे राहाल, जेव्हा तुम्ही सरळ बसाल, बऱ्याच वेळेला आपण बसतो खाली झोपतो, पण असं न करता कायम जेव्हा तुम्हाला लोक बघतील की तुम्ही सरळ चालताय, अलर्ट आहात, सरळ बसताय, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज मध्ये हे खूप महत्वाचं असतं. हे जेव्हा तुमच्या देहबोलीत येतं तेव्हा तुम्ही परिपूर्ण होता, पूर्ण प्रभावी होता. आणि ती पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज बरंच काही बोलून जाते. खरंय. आणि समोरच्याला त्या व्यक्तिमत्वाचं एक इम्प्रेशन ज्याला आपण म्हणतो ना ते पडणारच आहे. मॅम, बॉडी लँग्वेजच्या बरोबरीनेच म्हणजे तुमचे हातभाव, हातवारे असणं, तुमचं उभं राहणं, बसणं, ह्या सगळ्या गोष्टी, तुमचं बघणं, या सगळ्या गोष्टी ज्या बारीक बारीक आहेत त्या मला वाटतं सवयीने, जसं तुम्ही सांगितलं की आरशासमोर उभं राहा आणि प्रॅक्टिस करा. मला वाटतं नियोजन आपण जे म्हणतोय ते हेच आहे की त्याला तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागणार आहे, ठरवून प्रॅक्टिस करावी लागेल. त्याचबरोबरीने मला वाटतं बोलणं हा जो भाग आहे, शब्द फार महत्वाचे असतात आणि ते कसे, कुठे,
अगदी किती वापरावेत, अगदी, कशा अगदी. पद्धतीने हो, वापरावेत, हो, आणि हो. प्रत्येक रिलेशनच्या बरोबरीने मला वाटतं ती बोलण्याची पद्धतही बदलणार हो, आहे. हो, काय बदलणार. सांगता येऊ शकतं? स्मार्ट टॉक आजच्या आधुनिक जगामध्ये स्त्रीचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी किती महत्वाचं खूप महत्वाचं आहे. कसं असतं, आपण जिथे काम करतो हो. असं पण सिच्युएशन तुम्ही खूप वेळा बघितलं असेल की एखाद्या तुम्ही पार्टीमध्ये जाताय किंवा तुम्ही एखाद्या कॉन्फरन्सला जाताय, तुमचं इंट्रोडक्शन केलं, झालं, छान झालं, सगळे एकदम इंट्रोडक्शन झाल्यावर एकदम शांतता पसरते, कारण पुढे काय बोलायचं हे कळत नाही आपल्याला, आणि मग उगीच आपण खोटं खोटं हसत बसतो. तर असं न करता कॉन्व्हर्सेशन पुढे कसं न्यायचं, ओके, मग तिथे काय बोलायचं, हे जरी ज्याला आम्ही स्मार्ट टॉक, स्मॉल टॉक जरी म्हणत असलो तरी सुद्धा त्याची तयारी करावी लागते. म्हणजे असं की मी मला माहितीये की मी उद्या लोकांना भेटायला जाणार आहे, तर त्याची पूर्वतयारी मी करणार. मग ती काय करणार, तर त्याच्यासाठी तुम्ही ज्या जागी राहता त्या जागेबद्दलची माहिती गोळा करा. बरं, दुसरं तुम्ही, म्हणजे आता जर मी पुण्यात राहते तर मला पुण्यात काय काय असतं, पुण्यातल्या जागा कुठल्या, मग तिकडची साधी छोटी रेस्टॉरंट्स कुठली, तिकडे काय काय होतं, म्हणजे मला वैशाली, रुपाली, वाडेश्वर बरोबरच पुरुषोत्तम करंडक, केळकर म्युझियम, हे सगळं जरी माहिती असलं तरी ते मला बोलता आलं पाहिजे लोकांशी, की मग ते बोलताना साध्या, म्हणजे मग अगदी हिंदी फिल्म्स असल्या किंवा देशात काय चाललंय हे थोडंसं माहिती असलं पाहिजे. हे जे जनरल नॉलेज असतं ज्याला आपण म्हणतो, ते प्रत्येक स्त्रीनी त्याची माहिती करून घेतली पाहिजे. ती तुम्हाला पुढे कॉन्व्हर्सेशन्स मध्ये खूप उपयोगी पडते. मला वाटतं मगाशी आपल्याला प्रज्ञांचा फोन आला होता की काय होतं स्त्रियांच्या बाबतीत एका विशिष्ट वयानंतर, म्हणजे ती एका फ्रेंड सर्कलमध्ये असते कॉलेजमध्ये असताना, नंतर मग लग्न झाल्यानंतर एक वेगळा सगळं सिच्युएशन असतं, सर्कल होतं, आणि विशिष्ट वयानंतर मग पुन्हा सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येतात, त्यावेळी कुठेतरी अंतर वाटतं, काय बोलायचं सुचत नाही, कुठून सुरू करायचं सुचत नाही. हा जो प्रश्न पडतो, हा जो गॅप पडतो ना, तो गॅप भरून काढण्यासाठी हे जे करंट नॉलेज अगदी खूप गरजेचं आहे. आणि असं आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं मी तिकडे गेल्यावरच करीन, ते होत नाही, त्याचं वाचन करून ते करावं लागतं. दुसरं असं की जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचा व्हॉल्यूम थोडा कमी ठेवा, खूप मोठ्याने बोलू नका, कारण तो जो एक लो पिच आम्ही म्हणतो तो कॉन्व्हर्सेशन मध्ये खूप उपयोगी पडतो. खरं आहे मॅडम. म्हणजे अनेक मुद्दे आहेत ज्याच्या संदर्भात आपण बोलू शकतो. स्त्रीचं व्यक्तिमत्व विकसित करत असताना खरं तर इथे स्वार्थ आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण इथे स्वार्थला थोडासा वेगळा जरी शेड असला तरी एक मात्र खरं की जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करू शकतो तो इतरांवर करू शकतो, जो स्वतःचा आदर करू शकतो तो इतरांचा करू शकतो, आणि याच गोष्टी स्त्रियांनी जाणून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आजच्या आधुनिक काळात. तरी कसा वाटला आपल्याला कार्यक्रम आम्हाला अवश्य कळवा. मॅडम, आज आपण आलात आणि खूप छान माहिती दिल्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.